आता मल मध्ये याच्यात होतंय की आपण त्याला 6 प्रकारचे मल ह्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. त्यांच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया, समजून घेऊया. याच्याने होतं काय बेसिकली की आपली वृत्ती जी राहते ती सेल्फिश होते. जास्त करून आपण फक्त स्वतःबद्दल विचार करतो. आणि म्हणून म्हटलं की कबीरचा दोहा आणि आजचं टॉपिक ह्याच्यात फार समन्वय आहे, फार काही मॅच होणार आहे. ओके, सो हे जे मनातलं जे आहे, मल जे आहे, जिथपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत फार कठीण आहे. आता हे मल कोणते आहे? तर काम, क्रोध, लोभ, मोह, मध, मत्सर्य. ओके, सो काम म्हणजे काय की आपल्या इच्छा, आपल्या इच्छा आहेत त्या नेहमी वाढतच असतात की मला हे हवंय, मला ते हवंय, मला असं करायचं. आपण फार काही वेगवेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पूर्ण मार्गात आपण स्वतःला प्युरिटी किंवा अटॅचमेंट पासून जास्त लांब ठेवू शकत नाही. ओके, सो कामामुळे आपल्यामध्ये त्या इच्छा सगळ्या जागृत होत राहणार आहेत. क्रोधमुळे काय होतंय की क्रोध मध्ये आपलं मन जे आहे ते कधीच शांत राहणार नाही. आपल्या सगळ्या इंद्रियांनाही त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे आपण आपलं मनाचं संतुलन पूर्णपणे दूषित करतो. आपण ती स्थिरता आणू शकत नाही. आणि ह्या मल जोपर्यंत आपल्या मनात आहे तोपर्यंत आपल्यामध्ये अध्यात्मामध्ये जाण्यासाठी मार्ग फार 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 कठीण होत जातात. लोभ जो काही म्हणतो की लोभ म्हणजे मला अजून हवंय, मला आणखी हवंय. आता समजा माझ्याकडे एक साधी वॅगन आर असेल तर मी म्हणेन नाही नाही नाही, आता मला काय हवंय तर आता मला मर्सिडीज बेन्झ हवी. मर्सिडीज बेन्झ झाली की मला रोल्स रॉयस हवंय. माझ्याकडे 2 BHK चा फ्लॅट आहे, आता मला 3 BHK हवाय. माझा एक विला हवाय. हा लोभ जो आहे माणसाला तो आणखीन 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 यामध्ये चक्कर मध्ये जातो तो माणूस की त्याला त्यातनं बाहेर निघायचा मार्ग मिळत नाही आणि तो पूर्णपणे त्याच्यामध्ये अडकला जातो. मोह मध्ये होते काय की हे माझं आहे, हे माझे आई बाबा आहेत, ही माझी मुलं आहेत, ही माझी बायको आहे, हे माझं ऑफिस आहे, ही माझी गाडी आहे, हा माझा फ्लॅट आहे. आपण ह्याला पूर्णपणे अटॅच होऊन जातो. आपण ह्याच्यातनं बाहेर पडूच शकत नाही. पूर्णपणे आपण ह्याला कम्प्लिटली स्वाधीन होऊन जातो. मध म्हटलं की प्राईड. प्राईड जे आहे, आपला अहंकार आहे, हा फार महत्वाचा येतो मध्ये की थोडसा आपल्याला चांगल्या जॉबला लागलं किंवा आपल्या बिझनेस मध्ये ग्रोथ झाला की आपल्याला अहंकार आपला वाढत जातो. अरे मी कोणीतरी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला की आपल्याकडे आपल्या गाडीमध्ये थोडासा ब्रँड मध्ये थोडासा चेंज झाला की चला आता मी BMW वरतून एस क्लास वरतून मी आता क्यू क्लास वरती आलो की माझा मधला प्राईड किंवा माझ्या मधला अहंकार हा फार वाढत जातो. माझ्याकडे जे आहे ते त्याच्याकडे नाहीये. हे आपण फार करतो. कुठल्याही गोष्टी, त्या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी ज्यावेळेस आपण मोहात पडतो त्यावेळेस हा आपल्यामध्ये खूप काही जास्त प्रमाणात वाढत जातं. मत्सर्य जे काही मत्सर्य आपण म्हणतो मराठीत तशीच ते ईर्षा. ईर्षा जे आहे, जेलसी जी आहे, हे जेलसी हा आपल्या मनातला एक मल आहे. आणि जोपर्यंत आपण ह्या मलला स्वच्छ करत नाही, यातनं बाहेर निघत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी फार काही ऑब्स्टॅकल्स राहणार आहेत, फार काही त्रास असणार आहेत. ओके, दुसरं ज्यांनी इम्प्युरिटी सांगितली आहे ती आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे थोडक्यात जर समजवण्याचा प्रयत्न करीन तर मी सांगेन डिस्ट्रॅक्शन्स. डिस्ट्रॅक्शन्स हे आपल्या फार मनात असतात. फार काही आपण डिस्ट्रॅक्ट होतो सगळ्या गोष्टींना. टिपिकली जर मी एक सांगितलं तर तुम्ही एका भांड्यात पाणी भरा आणि सूर्याचा प्रकाश त्याच्यावरती पडू द्या. काय होतं, जसं जसं फार बदलत जातात हो की नाही, आणि आपण त्याला वेगवेगळे प्रतिबिंबना आपण डिस्ट्रॅक्ट होऊ लागतो. सूर्य तसाच स्थिर आहे पण त्याचं प्रतिबिंब आहे ते जसं पाणी हलतंय त्याप्रमाणे ते बदलत जातं. म्हणजे आपल्यामध्येही तसंच असतं की आपण इतक्या सगळ्या गोष्टींना डिस्ट्रॅक्ट होत असतो की कुठेही शांत बसायचं म्हटलं की आपण फार वेगवेगळ्या विचारांमध्ये अडकतो. साधा आपण फक्त ध्यानात बसायला सुरुवात केली आपल्याला वेगवेगळे विचार येऊ लागतात आणि मग एकाला दुसरी गोष्ट, दुसऱ्याला तिसरी गोष्ट, आणि आपण त्या विचारांच्या पूर्ण कडीत असे गुंतले जातो. म्हणजे पूर्णपणे आपण त्या डिस्ट्रॅक्शन मोडमध्ये जातो. आणि ह्यालाच म्हणतो आपण कित्येकदा की मंकी माइंड, की मन जे आहे ते पूर्णपणे शांत असत नाही, ते गुलांट्या मारत राहतं इकडून तिकडे तिकडून इकडे.
आणि हा एक मोठा ऑब्स्टॅकल आहे जर आपल्या अध्यात्म प्रगतीसाठी जर आपल्याला पुढे जायचं असेल तर. तिसरा जो आहे इम्प्युरिटी मधला किंवा ज्याच्यावरती आपल्याला काम करायला हवं ते आहे आवारण. तर आवारण म्हणजे आपण एक म्हणूया की शेल आहे किंवा पडदा आहे. त्या पडद्याच्या मागचं आपल्याला काहीच दिसत नाहीये, पण त्याच्या मागे जे आहे ते सत्य आहे. आता जर थोडक्यात जर हा पडदा जर आपण पाहिला तर बेसिकली हे शरीर जे आहे हा आपला पडदा आहे आणि शरीराच्या आतमध्ये जे ब्रह्मण्य आहे किंवा आत्मा आहे ते प्युरिटी आहे, ते कॉन्शियसनेस आहे, ते सत्य आहे, ते आपल्याला दिसत नाही आहे. आणि हे ज्यावेळेस आपल्याला दिसू लागेल की आपण कोण आहोत, काय आहोत, त्यावेळेस आपल्या अध्यात्मामध्ये आपला प्रगती फार वाढू लागेल. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेस पण आपण योग प्रॅक्टिस करतो, आता योग बद्दल आपण काल समजून घेतलं होतं योग म्हणजे काय आहे. सो योगच्या मार्गावरती जे कोणी पुढे जाऊ लागतात त्यांना हे माहिती आहे की आपण जे आहोत हे आपलं शरीर, मन, आपल्या भावना आणि आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहोत. आणि हे ज्यावेळेस आपल्याला माहिती पडू लागतं त्यावेळेस आपल्या अध्यात्मामध्ये फार आपली प्रगती होऊ लागेल. आता योगचे जे काही मार्ग आहेत हे वेदांतमध्ये पण वेगवेगळे सांगितले गेलेत. आपण त्याबद्दलही समजूयात. आपण पहिला तर समजलो की आपल्यामध्ये कुठल्या त्या इम्प्युरिटीज आहेत ज्यामुळे आपल्या प्रगतीला, अध्यात्म प्रगतीला आपल्याला बाधा होऊ शकते. तर मल, विक्षिपा, विक्षिपा आणि आवरण. ओके, सो आता त्यांनी मोक्षासाठी जर आपल्याला पुढे जायचं असेल किंवा निर्वाणासाठी किंवा कैवल्यासाठी जे महर्षी पतंजली सांगतात की आपल्याला आपल्या एनलाइटनमेंटसाठी जर आपल्याला पुढे जायचं असेल, ह्या शरीराच्या पलीकडे जर जायचं असेल तर त्यासाठी मार्ग कोणते आहेत? वेगवेगळे मार्ग आहेत. भगवद्गीतामध्ये पण श्रीकृष्णांनी तेच सांगितले की मार्ग वेगळे आहेत, पण कुठल्याही मार्गाने जरी आलात तरी तुम्ही माझ्याचकडे याल. ओके, सो त्याचप्रमाणे 4 वेगळे मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि या मार्गातून आपण कुठे जायचंय, कोणत्या मार्ग कुठे नेणार आहे याबद्दलही थोडस माहिती करून घेऊयात. म्हणजे आपण ध्यान का करतो आणि ध्यान का करावं याबद्दल एक थोडीशी आणखीन क्लॅरिटी येईल. सो हे 4 मार्ग जे वेदांतने सांगितले आहे, वेदांतामध्ये सांगितले गेलेले आहेत मोक्ष प्राप्त करण्यासाठी, ते म्हणतात की कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग. सो कर्मयोग काय आहे हे समजून घेऊया. कर्मयोग ज्यावेळेस आपण म्हणतो म्हणजे निष्काम कर्म. आपण निष्काम कर्म ज्यावेळेस करू त्यावेळेस आपण आपलं जे काम आहे ते फळाचा विचार न करता, कोणाही गोष्टीचं अट्रॅक्शन न ठेवता आपण ते पूर्णपणे पूर्ण आपल्या हृदयाने ते काम करण्याचा प्रयत्न करू. ओके, म्हणून निष्काम कर्म हे करण्याचं फार महत्व आहे. प्रत्येक गोष्टीत आपण निष्काम कर्म करा, निष्काम सेवा द्या. कारण की काय होईल की जेव्हा आपली काही त्यात अडकलेलं नसतं किंवा एक्सपेक्टेशन्स नसतात किंवा आपल्याला त्याच्या फळाबद्दल काही जास्त काही वाटत नाही, त्यावेळेसच आपण जे कर्म करतो त्या कर्माला फार महत्व राहतं. त्याच्याने काय होतं बेसिकली ज्यावेळेस आपण कर्मयोग करतो, कर्मयोगाने काय होतं की आपलं हृदय जे आहे ते शुद्ध होऊ लागतं. कारण की आपल्याला कुठल्याच एक्सपेक्टेशन्स नसतात ज्यावेळेस आपण ते कर्म करतो आणि त्यामुळे आपला जो काही स्वार्थपणा असतो, सेल्फिशनेस असतो, तो हळूहळू हळूहळू नाहीसा होऊ लागतो. ओके, आणि त्यानंतर काय होतं की आपण आपल्या स्वतःला समजण्याचा प्रयत्न करतो. आपण त्या वननेस मध्ये येतो आणि ज्यावेळेस आपण जसे जसे प्युअर होत जाऊ, जसे जसे शुद्ध होत जाऊ मनाने, तसं तसं आपण आपल्या आत्मनशी किंवा ब्रह्मनशी किंवा आपल्या स्वतःशी ओळखण्याचा किंवा एकरूप होण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहतो. साधं एक्झाम्पल जर दिलं मी कर्मयोगाचं तर मदर टेरेसाला जर आपण जर विचार केला तर त्या कर्मयोगी होत्या. त्यांनी निष्काम कर्म केलं, कुठल्याही अपेक्षा न करता लोकांची फक्त सेवा केली आणि या मार्गातूनही त्यांनी त्यांचा मार्ग जो आहे तो मोक्षापर्यंत नेला. ओके, सो निष्काम कर्मनेही आपण आपल्या कर्माच्या आधारे आपण मोक्षपर्यंत जाऊ शकतो. पण ते डेडिकेशन, ते कमिटमेंट
फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या मनातले जे काही विचार आहेत ते आपल्याला शुद्ध करायचे. सो मल जो आहे आपल्या मनातला तो निष्काम कर्म किंवा कर्मयोगाने नाहीसा होऊ लागतो. त्याचप्रमाणे भक्ती योगातून पण ओके आपल्या मलावरती काम करता येतं. आपण जाणून घेतलं की कोणते मल आहेत आपले, काम, क्रोध, लोभ, मोह, हो ना, मध, मत्सर्य. हे जे 6 प्रकार वेदांतामध्ये सांगितलेत, मॅक्सिमम क्लासिफाय त्याच्यातच होतात. की या 6 गोष्टींपासून आपल्याला जर शुद्ध करायचं असेल स्वतःला, तर कर्मयोग हा एक चांगला मार्ग आहे. ओके, सो ह्याच्यातून आपलं शुद्धीकरण छान होऊ शकतं. भक्ती योगातून काय होतं, बेसिकली भक्ती योगाला जे जातात त्यावेळेस का होतं असं की आपलं जो काही विश्वास असतो त्या दैव शक्तीवरती, याला आपण देव म्हणा किंवा कॉस्मिक एनर्जी म्हणा किंवा कोणत्याही शब्दात तुम्ही त्याला डिफाईन करा, ओके, ती दिव्य शक्ती जी आहे त्याच्यापासून आपलं कनेक्शन ज्यावेळेस तुटलेलं असतं. का असतं, कारण की आपल्या मनात फार मल असतो. ओके, त्या मलाला जिथपर्यंत आपण प्युरिफाय करणार नाही तोपर्यंत आपलं डिवाइन कनेक्शन होणं फार कठीण होतं. आणि त्यामुळे भक्ती योगात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ह्याचं सोल्युशन जे आहे की तुम्ही प्रेम प्रेम भावनाने काम करा. तो प्रेम जे काय आहे हे प्रत्येकामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या स्वतःला पूर्णपणे समर्पित करा त्या दिव्य शक्तीला, त्या दिव्य आत्माला किंवा त्या दिव्य ज्योतला, काहीही म्हणा तुम्ही त्याला. ओके, तर त्याच्याशी तुम्ही ज्यावेळेस समर्पित राहाल तेव्हा तुमच्या मधला जो काही इगो आहे तो हळूसा नाहीसा, अहंकार नाहीसा होऊ लागेल आणि स्वतःबद्दलचं प्रेम वाढेल आणि आपण त्या शुद्ध मनाने प्रत्येकावरती खूप छान प्रेम करू शकतो. प्रत्येकामध्ये आपण ईश्वराचं रूप पाहू शकतो. ओके, सो प्रथम जी काही इम्प्युरिटी आहे ती क्लॅरिफाय करण्यासाठी किंवा ती क्लिअर करण्यासाठी आपल्याला कर्मयोग किंवा भक्ती योगाच्या मार्गातून पुढे जावं लागतं. त्यानंतर आपण म्हणालो होतो की विक्षिप्त, ओके, विक्षिपा जे आहे डिस्ट्रॅक्शन आहेत, हे डिस्ट्रॅक्शन घालवण्यासाठी फक्त ध्यान योग, ओके, यालाच महत्व आहे. त्याला स्वामी विवेकानंदने राजयोग म्हटलं आहे. सो महर्षी पतंजलीच्या अष्टांग योगला स्वामी विवेकानंदने राजयोग सांगितलेला आहे. सो अष्टांग योग मध्ये पण एकच प्रयत्न आहे की मास्टरी ओव्हर द माइंड. आपण कालही समजण्याचा प्रयत्न केला होता की योगचा पूर्ण सारांश जर समजण्याचा प्रयत्न केला तर मास्टरी ओव्हर माइंड, हाऊ टू गेन द मास्टरी ओव्हर माइंड हा प्रयत्न असतो. मास्टरी ओव्हर माइंड म्हणजे आपण ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून आपण कसं काही स्वतःला वाचू शकतो. जेव्हा आपण ह्या डिस्ट्रॅक्शन पासून वाचू तेव्हा आपण आपल्या ट्रू एसन्सला, आपल्या सार जो काही आपल्या आतमध्ये आहे, आपला ट्रू सेल्फ जो आहे त्याच्याशी आपण कनेक्ट करू. जर पाणी जर असेल आणि त्याच्यात तरंगा येत असतील तर पाण्याच्या खालचं कधीच आपण दिसणार नाही. पाण्याच्या आतमध्ये सोनं असो किंवा जसं हलत राहील तर आपल्याला अस्वच्छता दिसत राहील आणि त्यामध्ये खाली आपल्याला खोलवरती पाहताच येत नाही. पण ज्यावेळेस ते पाणी स्थिर होतं त्यावेळेस काय होतं की सगळं जे काही इम्प्युरिटीज असतात त्या सगळ्या सेटल होतात आणि त्यानंतर आपण त्या पाण्याच्या खोलपर्यंत पाहू शकतो की आतमध्ये काय आहे आणि आपण त्याला डायरेक्टली कनेक्ट होतो. ते असंच आहे की ज्यावेळेस आपलं मन पूर्णपणे शांत होतं सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून, ते स्थिर स्थितीमध्ये येतो त्या ध्यानमध्ये, त्यावेळेसच आपण आपल्या ट्रू सेल्फला किंवा आपल्या स्वतःला त्या अध्यात्म ऊर्जेला सहजपणे कनेक्ट करू शकतो. आणि म्हणून राजयोग जो आहे त्याच्याने आपण डायरेक्ट कनेक्टिव्हिटी करतो आपल्या स्वतःला किंवा आपल्या ट्रू सेल्फला किंवा त्या ऊर्जेला. म्हणून म्हटलं गेलं की पहिला मार्ग जो आहे तो कर्म योग, त्यानंतर तुम्ही भक्ती योगात येतात, त्यानंतरच तुम्ही राजयोग मध्ये येतात. सो ज्यावेळेस तुम्ही राजयोगला येता किंवा ध्यान साधनामध्ये येतात तर तुम्ही ह्या मार्गावरतून फार पुढे निघून आलेला आहात. तुम्ही कर्मयोगातून गेलेला आहात, तुम्ही भक्ती योगातून गेलेला आहात. म्हणूनच तुम्ही या योग मार्गावरती किंवा मेडिटेशनच्या मार्गावरती किंवा ध्यानाच्या मार्गावरती आलेला आहात. आणि ध्यानाच्या मार्गावरतून काय होतं, आपलं
ज्ञान मार्ग किंवा ज्ञान योगापर्यंत आपण पोहोचतो. ज्ञान योग ज्या वेळेस आपण गाठतो, जेव्हा ध्यानातून आपण पूर्णपणे ध्यानस्थ असतो, त्यावेळेस आपण त्या ऊर्जाशी डायरेक्ट संपर्कात येतो आणि त्यानंतर आपल्यामध्ये हळूहळू आपल्या ज्ञानात जो आहे तो चांगलाच भर होतो. आणि ह्या ज्ञानातला जेव्हा भर होतो त्यानंतर काय होतं की आपण स्वतः लॉजिकली एन्क्वायरी करायला लागतो स्वतःशी, की मी कोण आहे, मी इथे का आलोय, माझे इथे येण्याचा पर्पज काय आहे, मला इथनं पुढे काय करायचंय, मला इथून पुढे काय करणार आहे, हे शरीर काय आहे, मी हे शरीर आहे का, हा सगळे प्रश्न जे येतात ते आपण विचारायला लागतो. आणि हळूहळू हळूहळू या जेव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागतात त्यावेळेस आपल्या मधला जो बौद्धिक विकास आहे, त्याला आपण हायर इंटेलेक्ट म्हणतो, ह्या फार वाढलेला असतो. आणि त्यामुळे राजयोग आणि ज्ञानयोगाचा जो समन्वय होतो त्यानेच आपण त्या मोक्ष किंवा कैवल्याला सहजपणे जाऊ शकतो. सो मी हा प्रयत्न केला की एका अध्यात्म प्रगतीसाठी आपल्याला ऑब्स्टॅकल्स काय असतात आणि त्यातनं आपण पुढे कसे जाऊ शकतो. थोडक्यात आपण योगिक शास्त्रप्रमाणे समजण्याचा प्रयत्न करूयात की माणसाला दुःख का असतं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच असतो की अरे बाबा, माणूस जो आहे हा नेहमी दुःखी का असतो. सो आपण वेदांताप्रमाणे समजण्याचा प्रयत्न केला अगोदर की मोक्ष कसं प्राप्त होतं, म्हणजे दुःखातून आपण कसे पुढे जाणार आहोत. आता मी योगिक शास्त्रप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मी सांख्य फिलॉसॉफीने किंवा सांख्य दर्शनने पण सांगण्याचा प्रयत्न करतो की या दुःखातून आपल्याला कसं पुढे जायचंय. कारण की ज्यावेळेस आपण योग शास्त्रावरती बोलण्याचा प्रयत्न करतोय तर मला वाटतं की आपण सखोल पूर्ण ज्ञान घ्यावं आणि त्यातनं समजून घ्यावं की या सगळ्या शास्त्रातून आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे. तर योगिक शास्त्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न हाच झालेला आहे की आपल्यामध्ये जसे विचार येतात आणि विचार जातात, ओके, विचार कधीही येतात, विचार जातात, विचार येतात, विचार जातात, तसंच आपलं काहीतरी जीवन आहे की आपण जन्माला येतो, थोडेसे बालपणात राहतो, मग प्रौढ होतो, मोठे होतो, ओके, हळूहळू आणखीन मध्य मार्गावरती येतो आणि आपला मृत्यू होतो. ओके, सो त्यानंतर काही काल परत असाच जातो, त्यानंतर पुन्हा आपला जन्म होतो. ओके, आणि मग ही जी सायकल आहे ही सारखी चालत राहते. जन्म मृत्यूची सायकल जी आहे ही चालू असते. आता या जन्म मृत्यूच्या सायकल मध्ये ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्यावेळेस काय असतं की योगशास्त्राप्रमाणे आपण हे क्लॅरिफाय करतो किंवा योगशास्त्र याला मानतं की माणूस जो आहे, आणि आता मला वाटतं सगळे वेस्टर्न कंट्रीज पण ह्याला पूर्णपणे विश्वास ठेवतात आणि याच्यासाठी आता तर प्रमाण पण आहे जे आपण समजण्याचाही प्रयत्न करू की माणूस जो आहे तो मेल्यानंतर पुन्हा कसा जन्मतो आणि जन्मल्यानंतर त्याच्यामध्ये कसं काही समजतं की हा अगोदर जन्मला असेल असं. ओके, सो काय होतं, ही सायकल कशी चालते हे समजण्याचा प्रयत्न करूया की माणूस मेल्यानंतर पुन्हा जन्मतो. तो ज्यावेळेस तो जन्मात असतो त्यावेळेस तो खूप काही कर्म करतो, तो ज्यावेळेस ते कर्म करतो त्या कर्माच्या इनबिल्ट राहतात, त्याचे इम्प्रेशन त्याच्यामध्ये राहतात, आणि ज्यावेळेस माणूस मरतो त्यावेळेस हे कर्म आणि या मेमरीज घेऊन ही आत्मा निघून जाते. पुन्हा ज्यावेळेस ती जन्म घेते तर त्यावेळेस ह्या इम्प्रेशन्सना घेऊन ती आत्मा परत जन्म घेते, त्याला आपण संस्कारा म्हणतो. ओके, संस्कार जे आहेत हे आपल्यावरचे जे झालेले ह्या काळातले, ज्या आपण जिवंत काळात राहतो त्यावेळेस आपल्यावरती जे काही आपण कर्म करतो आपण, ओके, त्या कर्माने जे काही आपल्याला प्राप्त होतं आणि आपल्या बुद्धीने किंवा मेमरीमध्ये आपले इम्प्रेशन जे असतात ते आपल्या बरोबर जातात. पुन्हा आपला ज्यावेळेस जन्म येतो त्यावेळेस आपण परत त्याला अटॅच होतो. यावरती एक पूर्ण सेशन्स पण आहेत माझे ऑलरेडी, ते आपण पुन्हा कधीतरी घेऊयात की कसं होतं ते. ह्या क्षणाला फक्त आपण समजण्याचा प्रयत्न करू की सफरिंग का होतं. तर हे ह्याचे परिणाम कसे आहे, प्रमाण कसं आहे की कित्येकदा आपण पाहतो की एक 4-5 वर्षाची मुलं जी आहेत ती पूर्ण भागवद्गीतेचे श्लोक म्हणू शकतात किंवा एखादा 3 वर्षाचा मुलगा सहजपणे पियानोवरती त्या टोन वाचू शकतो, तो कदाचित 50-60 वर्षाच्या माणसाला कधीच जमलं नसतं. हे का होतं, कारण की मागच्या जन्मी त्यांच्यावरती जे संस्कार झालेले असतात ते संस्कार घेऊन ते ह्या जन्माला येतात आणि त्या लहानपणापासून त्यांना ते संस्काराचं डायरेक्ट कनेक्ट होतात आणि त्यामुळे ते ते वाद्य किंवा ते वाचन किंवा ती परीक्षा सहजपणे ते पास करू शकतात. म्हणून मी म्हटलं की आता तर प्रमाणच आहे की आपला रिबर्थ होतो. हिंदू शास्त्रामध्ये कधीच आपण त्याला सनातन धर्मामध्ये आपण त्याला कधीच अमान्य केलेलं नाहीये की आपण पुन्हा पुनर्जन्म होतो म्हणून.
पण कित्येक संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की पुनर्जन्म असं नाहीये, पण आता तर त्याला प्रमाण पण आहेत की पुनर्जन्म हा होतो. सो ज्या वेळेस त्याला आपण कर्म अवशेष म्हणतो, म्हणून काय होतं की ते लहानपणातच त्यांना ते मागच्या जन्मातले जे काही चांगले कर्म असतात किंवा चांगल्या मेमरीज असतात ते ह्या जन्मात त्यांना बेनिफिटेड राहतात. आणि म्हणून आपण म्हणतो की फार लहानपणापासून त्या मुलात फार काही वेगळे गुण दिसतात. ओके, ज्ञानेश्वरांबद्दल काय म्हणायचं की 19व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून टाकली, 21व्या वर्षी त्यांचं पूर्ण झालं, त्याने समाधी घेतली. ओके, सो ह्यांचे कर्म म्हणूयात किंवा ह्यांचे संस्कारच इतके छान होते अगोदरच्या जन्मातले, म्हणून फार कमी वयात ह्यांनी खूप काही अचीव करणं शक्य झालेलं आहे. सो हे ज्या वेळेस असतं, जर आपण ह्या जन्मात ह्या कर्मांना किंवा आपल्या मनाला जिथपर्यंत प्युरिफाय नाही करू, तिथपर्यंत आपण या सफरिंग मध्ये नेहमी राहू किंवा या दुःखात आपण नेहमी राहू. सो जसं आणखीन एक दर्शन आहे, त्याला शतदर्शन मी आता ह्याच्यावरती जास्त म्हणत नाही, पण सांख्य दर्शन जे आहे महर्षी कपिलने लिहिलंय, हे योग शास्त्रावरती जास्त करून डिपेंड आहे. तर सांख्य दर्शन मध्ये पण सांगण्याचा हे प्रयत्न झालेला आहे की माणसांना त्रास का होतो, सफरिंग का आहे. सो ह्याचं कारण त्यांनी सहजपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्यामध्ये जिथपर्यंत इग्नोरन्स आहे त्या पुरुष तत्वाचा, पुरुष तत्व म्हणजे काय की तो प्युअर कॉन्शियसनेस. सांख्य दर्शन हे पुरुष आणि प्रकृती यामध्ये कॉम्बिनेशन सांगण्याचा प्रयत्न करते. मी पूर्ण डेप्थ मध्ये जात नाहीये कारण की आपण पतंजली योग सूत्रावरती बोलतोय, सांख्य दर्शनवर नाही, पण फक्त मला ह्या गोष्टीचं क्लॅरिटी करायची होती की आपण आपल्या अध्यात्मामध्ये कसे पुढे जाऊ. ओके, तर जोपर्यंत आपण आपल्या इनर कॉन्शियसनेसला किंवा त्या प्युअर कॉन्शियसनेसला, ज्याला आपण पुरुष तत्व म्हणतो, जिथपर्यंत त्याला आपण ऍक्सेप्ट करत नाही, त्याला समजत नाही, तोपर्यंत माणसामध्ये या इग्नोरन्समुळे नेहमी सफरिंग राहील. जेव्हा आपल्याला कळलं की मी हे शरीरच नाहीये, मी हे मनच नाहीये, मी ही बुद्धीच नाहीये, तर आपल्यामधला हा जो काही त्रास आहे हा आपोआप कमी होईल. हेच सांख्य दर्शनने सांगण्याचा प्रयत्न केला. आता पुरुषत्व म्हणजे काय की प्युअर कॉन्शियसनेस, जे पूर्णपणे ज्ञानाचा भंडार आहे, इनफायनाईट ज्ञान आहे. ओके, जसं ब्रह्म आहे. सो हे ब्रह्मांड मधलं जे काही कॉन्शियसनेस आहे त्याला आपण पुरुषत्व म्हणतो. आणि ज्या वेळेस ते प्रकृतीशी एकत्र होतो तेव्हा आपण ह्या मनुष्य रूपात इथे येतोय. आणि ज्यावेळेस आपण या मनुष्य रूपात येतो तेव्हा आपण फार छोट्या छोट्या गोष्टींवरती अडकले जातो. ओके, माझं घर, माझे पैसे, मला हे टेन्शन, माझं ते, आणि ह्या सगळ्यांच्या याच्यात आपण कोण आहोत हे विसरून जातो. मन जे आहे ते आपल्याला इतकं खेळवतं की आपण कोण आहोत त्यातनं आपण पूर्णपणे विसरून गेल्यामुळे आपल्याला हे सगळे त्रास सहन करावे लागतात. सो जेव्हा आपण ह्या सर्कल मधनं, या अंडरस्टँडिंग मध्ये किंवा आपलं नॉलेज ज्या वेळेस वाढेल त्यावेळेस आपण ह्या सगळ्या सफरिंग मधनं सहजपणे बाहेर निघू शकतो. आणि हेच आपल्याला प्रयत्न केलेला आहे. तिन्ही फिलॉसॉफीच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला होता या गोष्टींना. आता आपण एक प्रयत्न करूया की हठयोगा आणि पतंजली योग सूत्र ह्यामध्ये काय कॉमनॅलिटी आहे, की हे दोन्ही काय सांगण्याचा प्रयत्न करतायत, टू गेन अ मास्टरी ओव्हर द माइंड. शेवटी योग म्हणजे आपण काय समजलं होतं, योग चित्तवृत्ती निरोध. योग चित्तवृत्ती निरोध म्हणजे काय की चित्तवृत्तीवरती ज्या वेळेस आपण मास्टरी करू, निरोधाला आपण गेल्या वेळेस समजलं होतं की निरोध म्हणजे गेनिंग अ मास्टरी. ओके, ज्यावेळेस आपण त्याच्यावरती मास्टरी करूया त्याच वेळेस आपण त्याच्यावरती फार पुढे जाऊ शकतो. सो हठयोगा जो आहे हा बेसिकली काय करतो, एम्फसाइज करतो किंवा जास्त फोकस करतो की फिजिकल एक्सरसाइज वरती. म्हणजे फार काही आपल्या बॉडी आणि मी म्हणेन की आपल्या शरीर आणि श्वासांच्या कॉम्बिनेशन मधनं आपल्या शरीरात काही चक्र असतात किंवा काही एनर्जी सेंटर्स असतात. त्या एनर्जी सेंटर्स वरती फोकस करून त्या एनर्जीला एक प्रवाह देण्याचा प्रयत्न असतो. आणि त्या प्रवाहाला आपण कित्येकदा कुंडलिनी अवेकनिंग असं म्हणतो किंवा कुंडलिनी जागृती असं म्हणतो. त्याच्याने शेवटी गोल काय आहे, तर गोल एकच आहे. ज्यावेळेस ते सहस्राराला येतं, म्हणजे त्यावेळेस आपल्या क्राऊन चक्रावरती येतो. मी चक्रावरती आता सध्या बोलत नाहीये, पण फक्त हे शब्द टाकण्याचा प्रयत्न करतो की पुढे माहिती तुम्हाला कधी ना कधी आपण सांगण्याचा प्रयत्न करू.
तर ज्यावेळेस आपण त्या सहस्राराला येतो त्यावेळेस आपण पूर्णपणे आपल्या मनावरती कम्प्लिटली मास्टरी अटेंड केलेली असते. ओके, सेम वे महर्षी पतंजलीने योग सूत्रामध्ये किंवा अष्टांग योग मध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की यू गेन द मास्टरी ओव्हर द माइंड. तुम्ही तुमच्या मनावरती पूर्णपणे कंट्रोल करा. पण त्याने फक्त शरीराने नाही सांगितलेलं आहे. हाच हा मोठा फरक आहे की हठयोगाला फक्त शरीराचा उपयोग होतो. पण मी जसं काल सांगितलं की पतंजली महर्षी ज्यावेळेस या पृथ्वीवरती आले त्यांनी खूप एक छान केलेले आहे. त्याने आपल्यासाठी आयुर्वेद लिहिलेला आहे. त्यांनी आपल्यासाठी छान ग्रामर व्याकरणावरती संस्कृत व्याकरणावरती महाभाष्य केलेलं आहे. त्यांनी नृत्य संगीतामध्ये फार काही मोठं अचीव्ह केलेलं आहे आणि योगसूत्र सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे कम्प्लीट इव्होल्युशन ऑफ अ ह्युमन बिंग किंवा ऍज अ मॅनकाइंड याच्यावरती प्रयत्न केलेला आहे महर्षी पतंजलीने. सो महर्षी पतंजली म्हणण्याचा प्रयत्न काय करतायत की तुम्ही तुमचं शरीर वापरा, तुम्ही तुमचे सेन्सेस वापरा, ओके, इंद्रियांना वापरा, तुम्ही तुमच्या श्वासांना वापरा, तुम्ही तुमच्या बिहेवियरल किंवा तुमच्या ज्या काही आपण त्याला बिहेवियरल ट्रान्सफॉर्मेशनला आपण हा शब्द वापरू की तुम्ही जे काही काम करताय त्या कामाच्या द्वारे स्वतःला त्याच्यात पूर्णपणे यम नियम मध्ये बसवून, ओके, तुमचं गोल फक्त एकच हवंय की तुम्ही तुमच्या मनावरती पूर्णपणे ताबा घ्या, तुम्ही त्याच्यावरती पूर्णपणे मास्टरी अटेंड करा. म्हणजे ते फक्त फिजिकल फॉर्म मध्ये नाही सांगत ते की फक्त शरीरानेच करा, तुम्ही सगळ्यांनाचा वापर करा आणि तुमच्या मनावरती पूर्णपणे कंट्रोल करा. कारण की ते एका कॉम्पोनेंटने किंवा एका फक्त अंगाने पूर्णपणे कंट्रोल करणं फार कठीण होतं. म्हणून महर्षी पतंजलीने सांगितलं होतं, म्हणून त्याला 8 अंग अष्टांग योग सांगितलं गेलेलं आहे की सगळ्या अंगांचा वापर करा. एक 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 करून तुम्ही पुढे जाऊन तुम्ही समाधी पर्यंत पोहोचू शकाल. आणि ज्यावेळेस तुम्ही समाधी स्थितीला असाल त्यानंतर पण तुम्हाला प्युरिफाय करून कैवल्यापर्यंत पोहोचायचंय. हा प्रयत्न महर्षी पतंजलीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. सो हठयोगा आणि अष्टांग योग मध्ये दोघांचा गोल एकच आहे की मनावरती कम्प्लीट मास्टरी हवी आहे. फक्त त्यांच्यामध्ये फरक काय आहे तुम्ही सांगितला की अष्टांग योग मध्ये त्यांनी पूर्ण शरीर, आपले सेन्सेस, आपलं ब्रीदिंग, आपले बिहेवियरल पॅटर्न्स या सगळ्यांचा वापर करून तुम्ही त्याच्यावरती मास्टरी सहज जाणू शकता. हे कुठल्याच याच्यात क्लॅरिटीने नाही सांगितलं गेलंय, ते महर्षी पतंजलीने सांगितलंय. म्हणून मी सांगितलंय की योग बद्दल लिहिलं खूप काही गेलेलं आहे, पण तो कसा करावा, त्याच्याने कुठल्या पद्धतीने कुठे आपला मार्ग किंवा कुठल्या कुठल्या लेवलला आपण कुठली प्रोग्रेस करू हे सांगण्याचा प्रयत्न महर्षी पतंजलीने एकदम अचूक केलेला आहे, क्लिअरली डिफाईन्ड केलेलं आहे. आणि म्हणून अष्टांग योग ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस तर हे जाणून घेऊयात. पण आजच्या क्षणाला मी एवढंच सांगतोय की प्रत्येक अंगात किंवा अष्टांग योग मध्ये प्रत्येक त्या लिम्स मध्ये किंवा त्या अंगात त्यांनी पूर्ण क्लॅरिटी सांगितलेली आहे की ह्यातनं तुम्ही जर शुद्ध झालात तर तुम्ही काय अचीव करू शकाल. सो तुम्हाला यम नियम का पाळायचे, तुम्हाला आसन का करायचंय, प्राणायाम का करायचंय, ह्याबद्दल त्यानंतर तुम्ही हळूहळू म्हणजे ह्या सगळ्या 8 पायऱ्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही पायरी पायरी चढाल त्यावेळेस तुमच्या मनातल्या खूप काही गोष्टी प्युरिफाय होऊ लागतात. ओके, सो ह्या सगळ्यांच्या वरती परत न जाता मी परत मागे आपल्या मेन ह्याच्यावरती येतो की बेसिकली योग चित्तवृत्ती निरोध ह्या श्लोकावरती किंवा या सूत्रावरती. सूत्र म्हणजे आपण काल जाणून घेतलं, सूत्र म्हणजे फॉर्म्युला. जसं की न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये आहे एफ इज इक्वल टू एम ए. आजच्या मॉडर्न सायन्स मध्ये आपण त्याला फॉर्म्युला म्हणतात, ते त्या काळात सूत्र म्हणायचे असं समजायला हरकत नाही, कारण की ते प्रिसाईज मिनिंग कम्प्लिटली ज्ञान, त्याला आपण काही दोषच काढू शकत नाही, एवढं क्लिअर आहे की ते आहे म्हटलं आहे 2+2 4 आहे हे क्लिअर होते. तसं एफ इज इक्वल टू एम ए किंवा इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे जसे फॉर्म्युलेज आहेत तसेच ते सूत्र आहे की ते जे काही सूत्र आहे हे समजण्याचा प्रयत्न आपण करणार होतो. आणि चित्त जे आहे हे महर्षी पतंजलीने फार ब्रॉड सेन्स मध्ये डिफाईन केलं होतं. त्याला त्यांनी पुढच्या श्लोकात हे फार सखोल मध्ये जाऊन त्याला 4 मध्ये डिफाईन केले. ओके, जे चित्त आहे हे 4 गोष्टींनी बनलेलं आहे. ओके, आणि हे योगशास्त्रमध्येच फक्त आहे, त्याला आपण इंग्रजी शब्द माइंड म्हणतो. बेसिकली हा फार कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्ड आहे की माइंड म्हणजे काय, पण माइंड जे आहे ते योग मध्ये फार
क्लिअरली आपल्या योगिक सायन्स मध्ये डिफाईन केलेलं आहे. हे मन जे आहे, माइंड जे आहे, हे मनस, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या 4 गोष्टीने बनलेलं आहे. सो मनस जे आहे हे काय करतं, हे भटकत असतं. मन आपलं नेहमी भटकत असतं. आपण म्हणतो की मन हे चंचल आहे. तो नेहमी भटकत असतो म्हणजे काय करतो, तो बेसिकली सगळीकडनं इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो. मन जे आहे इकडे जातो, तिकडनं काहीतरी इन्फॉर्मेशन घेतो, तिकडे जातो, तिकडनं काहीतरी इन्फॉर्मेशन करतो. म्हणजे मनाचं काम आहे की सगळ्यांकडनं इन्फॉर्मेशन घेणं, सिंथसाइज करणं सगळ्या ऍक्शन्सना. ओके, सो मन हे जे आहे हे चंचल ह्यासाठी आहे की ते सगळीकडनं काही ना काही घेत असतं. ओके, त्यानंतर बुद्धी जी असते आपली, ती बुद्धी याला रिफाईन करते. खूप काही कचरा मन घेऊन आलेलं असतं. सो बुद्धी जे असतं ते अनालाइज करतं की मला काय हवंय आणि मला काही नकोय. ओके, त्याप्रमाणे त्याचं विभाजन करतं. सो आता मला समजा मी सांगेन की मला या क्षणाला रिक्षाची गरज आहे. ज्यावेळेस मी म्हणेन की मला रिक्षाची गरज आहे, तर त्यावेळेस मी टॅक्सीकडे बघणारच नाही. माझं लक्ष कुठे असणार आहे, रिक्षाकडे असणार आहे. मी तिकडे जाणाऱ्या मर्सिडीज बेन्झ असो किंवा बीएमडब्ल्यू कडे असो, की मी तिकडे बघणारच नाही. मी कुठे पाहणार, तर मी रिक्षाकडे पाहणार, कारण की माझी गरज रिक्षाची आहे. सो बुद्धी जी आहे हे डिवाइड करते. मन तर सगळंच काही पाहते, पण बुद्धी आपल्याला काय हवंय ते सांगण्याचा प्रयत्न करते. तो बुद्धी जी आहे हे अनालाइज करते, काय आपल्याला हवंय आणि काय आपल्याला नकोय. त्यानंतर जे चित्त येतं त्याला आपण स्मृती पण म्हणतो किंवा मेमरी म्हणतो. ओके, ते जे आहे ते स्टोअर करतं. जे काही आपल्याला हवं आहे ते आपल्यामध्ये स्टोअर्ड होतं. मी जसं सांगितलं की संस्कार जे होतात, हे मेमरीज जे आहेत, ह्या इम्प्रेशन्स आपल्या शरीरात, आपल्या 7 शरीरांमध्ये, या सूक्ष्म शरीरांमध्ये हे इम्प्रेशन्स राहतात. ओके, सो मेमरीज जे आहे, चित्त आहे, हे स्टोअर करतं जे काही इन्फॉर्मेशन आहे. आणि शेवट जो आहे तो अहंकार आहे. हा अहंकार हीच आयडेंटिटी बेसिकली, की आपण प्रत्येक गोष्टीला आय टाकतो. म्हणजे हा मी हे केलं, मी ते केलं, मी हा, मी तो, ही जी काय आयडेंटिटी आहे, हे 4 गोष्टींनी मिळून जे काही आहे हे आपलं चित्त होतं. ओके, सो चित्त इज मेड ऑफ व्हॉट? मनस, बुद्धी, चित्त किंवा स्मृती, अहंकार. आणि या सगळ्यांवरती इम्प्युरिटीजची पूर्ण थर आहे. त्याच्यावरती लेयर्स आहेत इम्प्युरिटीजच्या. ज्यावेळेस आपण या इम्प्युरिटीज ज्यावेळेस काढू, त्यावेळेसच आपलं प्युरिफिकेशन होईल. आणि ज्यावेळेस हे प्युरिफिकेशन होईल, तेव्हाच आपण फार काही अध्यात्ममध्ये प्रगती करू शकू, ध्यानात प्रगती करू शकू. पुढच्या वेळेस आपण ज्यावेळेस भेटू, त्यावेळेस आपण चित्ताचं प्युरिफिकेशन जाणण्याचा प्रयत्न करूयात. आज कदाचित आपण ध्यानाला सुरुवात करूयात. सो अल्टिमेट एम महर्षी पतंजलींच्या प्रमाणे एकच आहे की आपण कैवल्यापर्यंत जायचंय. जसं मी सांगितलं, मोक्षपर्यंत जायचंय. आजची सुरुवातच आपण ती केली की मोक्षसाठी जाण्यासाठी किंवा अध्यात्म मार्गासाठी पुढे जाण्यासाठी आपल्याला कुठले ऑब्स्टॅकल्स आहेत, इथनं आपण सुरुवात केली होती. आणि म्हणून मी कबीरजींचा दोहा पण घेतला होता सपोर्टसाठी की काय आहे. सो कैवल्य किंवा मोक्ष मध्ये काय होतं की कम्प्लिटली फ्रीडम मिळतं आपल्याला सगळ्या आपल्या स्ट्रेसेस मधनं, टेन्शन्स मधनं, आपल्या सफरिंग्स मधनं. आणि हे कधी मिळतं? ज्यावेळेस आपण हळूहळू आपलं ज्ञान योग वाढेल. ओके, ज्ञान योग केव्हा वाढेल? जेव्हा आपण अगोदर राजयोग करूयात. सो राजयोगसाठी आता आपण तयारी करूयात आणि आता आपण त्या राजयोगाचा ऍक्च्युली एक्सपिरियन्स घेऊयात, ध्यानात जाऊयात. सो मी प्रत्येकाला विनंती करेन की जर आपण चष्मा घालत असाल तर चष्मा आपला बाजूला ठेवा. आपण जे काही जाणलंय आज त्याला आपण एक्सपिरियन्स करण्याचा नक्की प्रयत्न करूया ध्यानातून. आणि एक सेकंड, मी स्क्रीन शेअर करतो. फक्त म्युझिकचा आवाज येतोय का फक्त मला सांगा. जस्ट येतोय? क्लिअर आहे? नाही येते?
आता येतोय? सॉरी, तुम्हाला नाही येते अजूनही? येतोय आवाज की नाही येते? हो सर, येतोय. माझ्याकडनं शेअर झालेलं आहे. एक सेकंड. आता हो सर, येतोय. येतोय ना? ओके. मी प्रत्येकाला विनंती करतोय की आपले चष्मा जर घातला असेल तर साईडला काढून ठेवून बसा. तर आरामात सुखासन मध्ये बसा. आणि जर सोफ्या किंवा खुर्चीवर बसला असाल तर आपले दोन्ही पायांना क्रॉस करून सहज कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा आणि आपले डोळे अलगदपणे बंद करा. या क्षणाला आपण पूर्णपणे रिलॅक्स आहोत. आपल्याला कुठेच जायचं नाहीये, काहीच करायचं नाहीये, कुणालाच भेटायचं नाहीये. कंप्लीट रिलॅक्स. शरीरात कुठेही तणाव असेल तर त्या अंगाला लूज करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या श्वासांकडे लक्ष. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. बस. श्वास आत येतोय आणि श्वास बाहेर जातोय. याकडे आपण साक्षी भावाने लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप वेळा का तर आपण आपल्या भूतकाळात असतो किंवा आपल्या भविष्य काळात गुंतलेलो असतो. अलाव करा स्वतःला या प्रेझेंट मध्ये राहण्यासाठी. या क्षणाला आपण आपल्या श्वासाबरोबर पूर्णपणे या प्रेझेंट मोमेंट मध्ये आहोत. हिअर अँड नाव. कोणतेच विचार नाहीयेत, कोणतीच काळजी नाहीये. जर काहीही विचार येत असतील तर त्यांना येऊ द्या आणि त्यांना तसेच जाऊ द्या. त्यांच्या मागे स्वतःला नेण्याचा प्रयत्न करू नका.
पूर्णपणे आपल्या श्वासावरती लक्ष द्या. जसा एक द्वारपाल प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या माणसाकडे लक्ष देत असतो, तसेच या क्षणाला आपण एक द्वारपाल सारखे आपल्या प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे साक्षी भावाने लक्ष देणार आहात. काहीच करायचं नाहीये, कुठे जायचं नाहीये. आपल्या श्वासांना ओळखण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण रागवलेलो असतो, तेव्हा आपला श्वास कसा चाललेला असतो. जेव्हा आपल्या मनात प्रेम, दया, करुणा असते, तेव्हा आपला श्वास कसा चाललेला असतो. जेव्हा आपण शांत, स्थिर, विचारहीन असतो, तेव्हा आपला श्वास कसा चालला असतो. किती सोपं आहे. जेव्हा आपण आपल्याला बेचैनी होत असेल, अशांत असेल, चंचल असेल, तर काहीच करायचं नाहीये. थोड्या वेळासाठी आपले डोळे बंद करून आपल्या श्वासांबरोबर वेळ घालवायचा. जसे आपण आपल्या श्वासाशी कनेक्ट होऊ, तसे तसे आपलं मन पूर्णपणे शांत होऊ लागतं, पूर्णपणे स्थिर होऊ लागतं, पूर्णपणे विचारहीन होऊ लागतं. प्रत्येक आत येणारे श्वास आपल्या बरोबर शांती, आनंद आणि वैश्विक ऊर्जा घेऊन आत येत आहे. आणि प्रत्येक जाणारा श्वास आपल्या बरोबर आपल्या शरीरातला सगळी वेदना, पीडा, त्रास शरीरातून बाहेर घेऊन जातो. प्रत्येक जाणाऱ्या श्वासाने आपण आणखीन रिलॅक्स होतो, आणखीन रिलॅक्स होतो, आणखीन रिलॅक्स होतो. जसे आपण शांत होतो, विचारहीन होतो, स्थिर होतो, त्या क्षणाला ब्रह्मरंध्रद्वारे आपल्या शरीरात वैश्विक ऊर्जाचा प्रवाह होऊ लागतो. या वैश्विक ऊर्जाचा प्रवाह आपल्या शरीरातल्या
प्रत्येक टिश्यूज मधनं, प्रत्येक सेल मधनं, प्रत्येक अवयवामधनं जाऊ लागतं. फील करा त्या ऊर्जेला आपल्या पूर्ण शरीरात. हीच ऊर्जा आपल्या शरीरातले सगळे दोष, सगळे त्रास यांना हील करत असते. आणि म्हणूनच जितकं जास्त ध्यान आपण करू तितकं आपण स्वतःला हील करत जाऊ, तितकंच आपण स्वतःला निरोगी करत जाऊ, तितकंच आपण स्वतःला सुदृढ करत जाऊ. प्रत्येक येणाऱ्या श्वासातून आपण आपल्या चेतनात आणखीन खोल जात आहोत, आणखीन खोल जात आहोत, आणखीन खोल जात आहोत. इथे पूर्ण शांती आहे, चिर शांती, परम आनंद आहे. हा एक पडाव आहे. या पडावावरती थोडासा वेळ काढून त्या शांतीचा, त्या परम आनंदाचा पूर्ण अनुभव आपण घेऊ. या क्षणाला बाहेर पण मौन नाही आणि आपल्या आतमध्ये पण मौन आहे. पूर्ण शांती आहे. या अवस्थेत विचारा स्वतःला कोण आहात, पण आहे. Who am I? प्रत्येक ओळख दुनियाने दिलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन पहा स्वतःला. या पर्सनॅलिटी, या आयडेंटिटीच्या पलीकडे जाऊन ओळखा स्वतःला. आपण हे शरीर नाही आहोत. आपण हे विचार पण नाही आहोत. आपण मनातले
आपल्यामध्ये भाव पण नाही आहोत. ओळखा स्वतःला, समजण्याचा प्रयत्न करा. हाच तो क्षण आहे, हीच ती वेळ आहे. आपल्या रिअल सेल्फला ओळखण्याचा प्रयत्न करा. आपल्या आत्माला प्रयत्न करा ओळखण्याचा. का आपण या भूलोकावरती सारखं सारखं येत आहोत, वेगवेगळ्या शरीरातून, वेगवेगळ्या परिवारात, वेगवेगळ्या जातीत, वेगवेगळ्या देशात. आपण आपल्या आत्म्याला ओळखण्यासाठी नाही आहोत. त्यासाठी जन्म घेत नाही आहोत. जाणून घ्या. ते अधूर काम आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपण आलो आहोत. आतून आपण हे सगळे ओळखू शकतो. विचार पण नाही आहोत, आपण हे मन पण नाही आहोत. आपण याच्या सगळ्यांच्या पलीकडे ते दिव्य स्वरूप आहोत, ते आत्मा आहोत, ते ब्रह्मन आहोत. जाणून घ्या स्वतःला, हीच ती वेळ आहे. आपल्या श्वासांबरोबर आपल्या अंतर्मनाची यात्रा अशीच चालू द्या. जे काही संकेत मिळाले असतील, ज्ञान मिळालं असेल, काही मेसेजेस मिळाले असतील, या ध्यानातून
त्यांना आपल्या जागृत अवस्थेमध्ये हळूहळू घेऊ. एकदम हळूहळू अशा फील करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू आपल्या स्वतःला आपल्या शरीरात पाहण्याचा प्रयत्न करा. फील करा आपल्या शरीराला आणि जे काही संकेत, जे काही ज्ञान असेल त्याला पूर्णपणे जागृत अवस्थेत आणा. शेवटचे 30 सेकंद. आपण कुठल्या जागेवरती बसले आहात त्याचा फील करा. लास्ट 10 seconds. Last 5 seconds. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि त्या ऊर्जेला आपल्या पूर्ण शरीरात फ्लो होताना पाहण्याचा प्रयत्न करा. काही घाई नाहीये, एकदम हळू, अलगद. जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हा हलकसं स्माइल करत हळूहळू डोळे उघडा. येस, वेलकम बॅक. आपण त्या ऊर्जेला नक्कीच धन्यवाद देऊयात. या सगळ्या मास्टर्सना धन्यवाद देऊया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सर. बोलायचं असेल तर नक्कीच बोलू शकता. येस, थँक्यू. तर कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर सरांना विचारू शकता तुम्ही. कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? एक्सपिरियन्स हवे तर पण शेअर करू शकतात कोणाला काही आजच्या मेडिटेशन बद्दल. थँक्यू सर, तुम्ही खूप चांगलं इन्फॉर्मेशन दिलं. ऍक्च्युली चित्त म्हणजे त्याच्यामध्ये एवढे प्रकारचे येतात म्हणून कोणाला काही माहित नाही. ते सगळं वेगवेगळ्या पार्ट मध्ये एक्सप्लेन केलं. खूप छान सांगितलं इन्फॉर्मेशन. थँक्यू. तर जोशी सर. थँक्यू. तर संतोष सर, तुम्ही हँड राईज केलेले आहेत, क्वेश्चन्स आहेत, विचारू शकतात. संतोष सर. हा बोला. त्याने अनम्यूट करेना सर, हँड रेज केले. ओके अनम्यूट आहे, अनम्यूट आहे. सर आवाज ऐकू येतो ना? हो, येतोय, क्लिअर आहे. नमस्कार सर. फारच छान सांगितलं सर आज सुद्धा तुम्ही.
मोक्ष प्राप्त करण्यासाठी जे विविध योग सांगितलात अतिशय उत्कृष्ट आहेत. मलाचं कसं प्रकारे मोह माया लोभ माया मोह मत्सर हे सगळे आपण दूर करायला पाहिजे. चित्तवृत्ती निरोध, आणखीन कर्मयोग, निष्काम कर्मयोग, भक्तियोग आणि राजयोग, योगातून ज्ञानयोग. ज्ञानयोग तर राजयोग केल्यानंतरच होणार. हठयोग बद्दल सुद्धा सांगितलं. मला अष्टांग योग जे आहे ते तुमच्याकडनं म्हणजे पुढच्या सेशनला कधी तुमचं अजून सेशन होईल त्यावेळेस अजून नक्कीच आपण महर्षी पतंजलीचं योग सूत्रामध्ये खूप काही आहे. त्याच्या शेवटला मी कदाचित अष्टांग योग घेईन, कारण की त्याच्या अगोदर एवढा खजिना आहे. तो खजिना आपण शोधण्याचा प्रयत्न करत जाऊ. जर तुम्हाला कंटाळा येत नसेल तर मी तुम्हाला काही वेगवेगळ्या गोष्टी, म्हणून मी पूर्ण टॉपिकचं नावच ते दिलेलं आहे की सिक्रेट ऑफ योग, पतंजली योगशास्त्र. म्हणजे आपण त्याला एका वेगळ्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करतोय. एक वेगळा पण आपण त्याला देण्याचा प्रयत्न करतोय. तो डेफिनेटली आपण अष्टांग योग घेणार आहोत. ऐकायला आवडेल ते अष्टांग योग बद्दल. येस आणखीन थँक्यू. आलो सर, आणखीन एक प्रश्न होता. बोला ना. तुम्ही जे सांगितलं माणसाचं म्हणजे जे कर्म आहे म्हणजे जे कार्य केलेलं असतं माणसाने आतापर्यंत जे म्हणजे बरोबर माणसावर घडलेले असतात आणि त्यातून चांगले किंवा बरे वाईट चांगले संस्कार असतात किंवा आता म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा पुनर्जन्म होतो, एखादा मुलगा किंवा लहान वयातच मोठे म्हणजे गोष्टी करायला शिकतो किंवा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं जेव्हा आपण म्हणतो. बरोबर आहे. मग ह्या गोष्टी म्हणजे ते अर्धवट झालेल्या असल्यामुळे तोच माणूस जेव्हा तोच त्यावेळेस त्यांनी साठवले म्हणजे हे पुढं चालू होतो का? म्हणजे कसे संस्कार आहेत मागच्या जन्मातले ते या जन्मात आपल्याला मिळतात. ओके, फक्त ते आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला योगाचा मार्ग हा अपनावावा लागतो. जेव्हा योग आपल्या इनर सेल्फला कनेक्ट होतो, ज्यावेळेस आपण आपल्या इनर सेल्फला कनेक्ट करू त्यावेळेस आपल्या मागच्या जन्मातले संस्कार आपल्यामध्ये येतात आणि मग आपली आपोआप जागृत होते आणि आपण ते कार्य पुढे घेऊन जातो. म्हणजे मागच्या जन्मी समजा की तुम्ही भक्ती मार्गात असाल. ओके, भक्ती मार्गात तुम्हाला प्रेम, लोकांबद्दल कसं काही आदर किंवा एकरूप होणं हे तुम्हाला माहिती होतं. आता हे संस्कार घेऊन तुम्ही ह्या जन्मात ज्यावेळेस आलात आणि तुम्ही ह्या योग मार्गावरती आलात त्यावेळेस तुम्हाला ते भक्ती मार्गाचे सगळे जे काही तुम्ही जे मागच्या जन्मात शिकलेला आहात किंवा एक्सपिरियन्स ते या जन्मात तुम्हाला नक्कीच फायदा येतोय आणि त्यामुळे योगच्या मार्गात तुम्ही जे काही आहात ते लोकांबद्दल तुम्ही जे प्रेम आहे, आदर आहे, ते तुमच्या मनात आपोआप जागृत होती. तुम्हाला सगळ्यांमध्ये मी दिसायला लागेल की अरे बाबा हा माझ्याच आहे, त्याच्यामध्ये पण तेच आहे, हा पण किती गोड आहे, हा पण देव आहे, हे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपोआप येईल. ओके, जर हे जे संस्कार नसतील आपल्यामध्ये तर ते येणार नाहीत. म्हणून हे आपण वरतून जग ओळखतो हेच आहे की आपल्यामध्ये लोकांना तुमच्या मनात अशी वृत्ती येत नाही की मी त्याचा खून करून टाकतो, चल मी आपल्याला मर्डर करतो, असं होत नाही ना. का होत नाहीये? कारण की हे मागचे संस्कार आलेले आहेत आपल्यामध्ये. बरोबर. ओके, मी काय होतं की लहान मुलांमध्ये पण तुम्ही बघता की ते फार कमी वयात खूप काही पाठांतर करू शकतात किंवा खूप काही म्युझिकल कंपोजिशन होऊ शकतं. ओके, 15 वर्षाची मुलगी ची एक्झाम देऊन ती पास टॉप करू शकते. असं खूप काही आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण असतं की पास्ट लाईफ मधले किंवा मागच्या जन्मातले जे काही संस्कार आहेत, जे काही त्यांच्यावरती झालेले कर्म आहेत, ओके, हे सगळे त्यांच्या ह्या जन्मात त्यांना फल देत आहेत. मग असं होऊ शकतंय म्हणजे असं आहे का? म्हणजे आता जे साधी माणसं आपण सगळे जण जे आहेत लोक, समजा त्यांच्या जीवनात त्यांनी काहीच म्हणजे यशस्वी पण म्हणजे वृद्धिंगत केलेलं नाही किंवा काही म्हणजे संस्कार झाले नसतील का असं म्हणजे मागच्या जन्मी ते आता काहीच करू शकले नाहीत किंवा आतापर्यंत त्यांचं वय झालेलं आहे पण ते आपल्या म्हणजे उत्कृष्ट पदावर गेलेले आहेत किंवा असं म्हणजे एकदम असं साधी माणसासारखं राहतात किंवा काहीच त्यांच्यामध्ये कला गुण नाहीये किंवा काहीच नाहीये किंवा एक साध्या म्हणजे गरीब
गरीब म्हणजे एकदम आम्हाला सारखं जीवन जगणं, साधी राहणीमान, म्हणजे त्यांच्यात काही गुण नसणं, हे म्हणजे कशाचं प्रतीक आहे? म्हणजे मागच्या जन्मी त्यांनी त्यांच्यावर संस्कार घडलेला नसावं का काय? मी माझ्या मते कधीतरी आपण एक सेशन घेऊया ज्याच्यात सोल जर्नी हा समजण्याचा प्रयत्न करूया, की आपलं जे काही सोल आहे ना, म्हणजे आत्मा आहे ना, एक वेग स्टेजेस मधनं जातो. हा ज्यावेळेस आपण आपल्या मूल स्वरूपातून, जेव्हा आपण आपल्या सोर्स हा मधनं, ओके, ज्यावेळेस आपण ह्या लो डायमेन्शन्सला येतो, म्हणजे या भूतलावावरती येतो, तेव्हा हा आपण बाल स्वरूपात आत्मा जन्म घेतो, हे शरीर रूप घेतो. त्या आत्मा खूप काही शिकण्यासाठी असतं. त्यावेळेस त्याला काहीच माहित नसतं. मग त्या क्षणाला तो काय करतो, तो कोणालाही मर्डर करतो, तो कोणाचं काही करतो, कारण की त्याच्यासाठी काहीच मागचं पास नाहीये, त्याला माहीतच नाहीये काय करायचंय. त्यामुळे सगळ्या बरोबर, आतुरतेने सगळ्या वाईट गोष्टी पण करायला लागतो. अगदी तो ही बरोबर. आत्म्याची जर्नी आहे. ते कधीतरी आपण एका या विषयावरती बोलूयात. एक छान इंटरेस्टिंग टॉपिक आहे, ही नक्कीच नक्कीच. सोल जर्नी. आणि त्यावरती तुमचे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील, की असं का हा होतं. ओके. आणि मनुष्य रूपात तुम्ही आलात ना, एक गोष्ट नक्की आहे की तुमची प्रगतीच होणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही काही ना काही शिकत तुमच्यामध्ये प्रगतीच होणार आहे. कित्येकदा बरोबर. काय होतं की तुम्ही ध्यान मार्गातून जर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही जास्त प्रगती करू शकता, क्वांटम जम्प मिळू शकते तुम्हाला. पण तुम्ही काहीच नाही केलं तरी पण तुमच्या एक्सपिरियन्स मधनं तुमचं काही ना काही 1% 2% प्रगतीच होते. ओके. बरोबर. जोपर्यंत तुम्ही काहीतरी विचित्र कामं करत नाही तोपर्यंत तसं फारसं काही आपण निगेटिव्ह साईडला जात नाही. हा एक ऍडव्हान्टेज आहे आपल्या मनुष्य रूपात, कारण की आपल्याला हे मन किंवा मेंदू जो आहे हा आपल्यामध्ये खूप छान दिलेला आहे. त्यामुळे आपण काय करतो की प्रत्येक वेळेस प्रगत करतो. आपल्यावरती जे इम्प्रेशन्स येतात ते आपण पुढे जाण्यासाठीच प्रयत्न करत असतो, आसूर होत नाही आपण. ओके. सो हे फार कठीण असतं की आपण निगेटिव्ह साईडला जाऊ. आत्म्याची ही प्रगतीच होत असते. कित्येकांना असं म्हणू शकतो की जनरलाइज टर्म मध्ये जर झालं की 700-800 जन्म लागतात आपल्याला त्या मोक्षपर्यंत जायला. पण ध्यान मार्गातून तुम्ही गेलात तर कित्येकदा तुम्ही फक्त 100 जन्म, कित्येकदा ह्याच जन्मात पण तुम्ही मोक्षाला जाऊ शकता. की तुम्ही ध्यान हा एक इतका फास्ट ट्रॅक आहे की तुम्हाला तो पटकन तुमच्या अल्टिमेट गोल पर्यंत पोहोचवू शकतो. आणि म्हणून जे कोणी आपण मास्टर्स आहोत, ह्या मिशनला जॉईन झालेलो आहोत, प्रयत्न हाच करूया की याच जन्मात आपण ते अचीव्ह करू. त्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते ह्याच जन्मात करू. आणि कष्ट काय करायचे तर आपलं ज्ञान वाढवायचंय, जे काही महर्षी पत्रिजींनी सांगितलेलं आहे तेच करायचंय. बरोबर. साधन, सज्जन सांगत्य, ओके, आणि पिरामिड ध्यान. हे आपण नेहमी करत राहिलो तर ह्याच जन्मात आपण बुद्ध होऊ शकतो. ह्याच जन्मात आपण बोधिसत्वातून बुद्ध होऊ शकतो. सो पॉसिबल आहे, काहीच इम्पॉसिबल नाहीये. या सोलला प्रत्येकाला फ्री विल आहे. तो याच जन्मात स्वतःचा उद्धार करू शकतो. फक्त तो स्पार्क येणं गरजेचं आहे, ते फक्त समज येणं गरजेचं आहे की मला आत्ताच करायचंय. तो या जन्माचा पूर्ण वापर करू शकता आणि ह्याच जन्मी तुम्ही बुद्ध होऊ शकता. बरोबर. ओके. शुअर धन्यवाद शुअर. सर. थँक्यू. सुहासजी, आपण बोलू शकता, स्वतःला अनम्यूट करू शकता आणि जमलंच तर कॅमेरा ऑन केलात तर मला आवडेल. व्हिडिओ ऑन करून बोला सर. सुहास सर. हॅलो. हा, बोला ना. सर नमस्ते. नमस्ते. व्हिडिओ ऑन होत नाही सर माझा. नो इश्यूज. चला. ओके. तर कनेक्टिव्हिटी फार सोपी झाली असती जर व्हिडिओ ऑन झाला असता. आपल्याला परमेश्वराला नाही, अडचण ही आहे की मी माझ्या लॅपटॉप वरून कनेक्ट होतो. नो इश्यूज. लॅपटॉपचा जरा मस्करी केली, काही सिरियसली घेऊ नका. ठीक नाही, आहे. नाही काय होतं, बराचसा मोबाईल थ्रू हा इश्यू येत नाही अजिबात. पण मग असा प्रश्न पडतो की अरे मोबाईल वर कनेक्ट झाला तर मग असं का, त्यामुळे मी बघतोय. नो प्रॉब्लेम. बोला ना. बोला. तर माझं असं ऍक्च्युअली जेव्हा काल ग्रुपवरती हा म्हणजे इन्व्हिटेशन आलं की तुमचा क्लास आहे आणि हा योगाबद्दल आहे. ओके. पण माझं जनरल अझम्पशन झालं की जे आपण योग करतो सकाळी उठून, तो योगा आणि त्या योगाची मदत याच्यासाठी कशी होऊ शकते असं मी अझम्पशन करून हे केलं होतं. परंतु आज आणि काल या 2 दिवशी तुम्ही जी काही योगा बद्दल माहिती दिली ती पूर्णतः वेगळी होती. म्हणजे माझं अझम्पशन आणि तुम्ही जी काही एक्सप्लेन केलेली माहिती तर म्हणजे वेगळी असल्यामुळे ती मला आज पहिल्यांदा कळाली की योगामध्ये सुद्धा बरेच वेगवेगळे प्रकार आहेत.
ओके. योगामध्ये वेगळे प्रकार नाही आहेत. बेसिकली योगामधले हे स्टेप्स आहेत असं समजूयात आपण. ओके, या क्षणाला मी सुरुवात करतोय. ज्यावेळेस आपण अष्टांग योगला येऊयात त्यावेळेस मी तुम्हाला हे स्टेप्स पण सांगेन की ह्याच्यातनं आपण काय शिकतो. ओके, यम नियम, यावेळेस तुम्ही आसनापर्यंत येतात. आसन आणि प्राणायाम याच्यातून काय करतो आपण, यासन करतो योगमध्ये. यावेळेस आपण आसन करतो, तुम्ही काय करता, फक्त शरीराला इकडून तिकडे असं हलवता किंवा त्याचे वेगवेगळे प्रकार करता. पण करता त्याच्याने आपली एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे महर्षी पतंजलीने. की आसन कसे करायचे याबद्दल पण सविस्तर त्यांनी चर्चा केलेली आणि माहिती दिलेली आहे. की ज्यावेळेस आपण आसन करतो त्यावेळेस आपण समजा साधंच सोपं आसन घेऊयात जे तुम्हाला सहज करता. तुम्ही कोणतं आसन करता जे तुम्हाला रोज योग मध्ये आता तुम्ही सकाळी उठून करता, तर एखादं एक्झाम्पल घ्या, आपण त्याच्यावरती चर्चा करू म्हणजे सोपं राहील तुम्हाला समजण्यासाठी. नाही, प्राणायामाशिवाय सर काय नाही करत. ओके, चला ठीक आहे. मी साधं एक्झाम्पल घेतो की मी योग करताना 2 हात वर करतो, ओके, आणि 2 हात खाली घेतो, किंवा मी ताडासन करतो. सगळ्यात सोपं ताडासन त्यांना माहिती आहे माझ्या मते की आपण दोन्ही हात ताडाच्या वृक्षासारखे आपण ते वर घेऊन स्वतःच्या बॉडीला खेचण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. ज्या वेळेस आपण त्या बॉडीला खेचण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या शरीरात होणारे सेन्सेशन्स की त्या क्षणाला माझ्या शरीरात कोणत्या पॉइंटला कुठे ताण येतोय ह्याकडे लक्ष असणं फार गरजेचं आहे. सो या आसनातून महर्षी पतंजली आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचा प्रयत्न करतोय जे नंतर एकाग्रता म्हणून येतं. ओके, यावेळेस आपण आसन प्राणायामच्या नंतर एकाग्रताला येतो. तर आसन आणि प्राणायाम जे आहेत हे आपल्याला हेल्प करतात एकाग्रता अचीव करण्यासाठी. पण आपण ह्याच्याकडे लक्षच देत नाही. आजचे योग टीचर पण त्याच्याकडे सांगत नाही की योगाचं आसन का करावं, आसन फक्त शरीरासाठी करावं हा एवढाच प्रयत्न आहे. डेफिनेटली आहे, कारण की महर्षी पतंजलीने तेच सांगितलं. मी सांगितलं की त्यांनी आयुर्वेदावरती पण खूप काही भाष्य केले, त्यांनी वाणीवरती पण खूप काही भाष्य केले, त्यांनी योग सूत्रावरती पण खूप काही लिहिलेलं आहे. सो जेव्हा तुमचं शरीर सुदृढ असेल, जेव्हा तुम्ही शरीराने मजबूत असाल तेव्हाच तुम्ही 2-2, 4-4 तास ध्यानात बसू शकता. त्यासाठी तुम्हाला शरीराला त्या लेवलला आणणं फार गरजेचं आहे. हे पहिलं कारण झालं. त्यामुळे आसन हे फार गरजेची गोष्ट आहे. म्हणजे आसनाने आपल्या शरीराला जी काय आहे ती चलना मिळेल, तो आपलं शरीर सुदृढ राहील. पण त्या आसनामध्ये काही फायनेस्ट पॉइंट आहेत की ती पायरी आहे. ती पायरी आपण समजतच नाही आहोत की त्या आसनातून पुढे काय करायचंय. आपण ह्या जन्मात फक्त आसनावरतीच रसिक झालो तर आपल्याला आणखीन कितीतरी जन्म घ्यावे लागतील त्या एकाग्रतापर्यंत जाण्यासाठी. तर का नाही ह्या जन्मात आपण प्रयत्न करून ती एकाग्रता आणूयात. ओके, सो प्रत्येक वेळेस आता ज्यावेळेस तुम्ही आसन कराल किंवा प्राणायाम कराल म्हणजे काय करतो आपण बेसिकली या सूक्ष्म अशा श्वासावरती लक्ष ठेवतो जेच आपण ध्यानात करतो. प्राणायाम करताना आपण श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर जातो. त्यावेळेस श्वास जाताना शरीरात कुठपर्यंत जातोय ह्याच्याकडे लक्ष ठेवा. ओके, शरीरातल्या कोणत्या अवयवापर्यंत श्वास जातोय. की मी ज्यावेळेस प्राणायाम करतो मी कपालभाती करतोय, तर कपालभाती करताना मी काय करतो, माझं लक्ष फक्त एवढंच असतं. पण महर्षी पतंजलीने सांगण्याचा प्रयत्न करताय की ज्यावेळेस तुम्ही श्वास आत घेता तो श्वास पूर्णपणे तुम्ही फील करा की तुमच्या पोटापर्यंत जातोय आणि त्या पोटातनं परत बाहेर येतोय. ज्यावेळेस तुम्ही त्या श्वासाला पाहू शकाल की श्वास जो आहे तो पोटापर्यंत गेला आणि पोटातून बाहेर आला, हळूहळू तेव्हा त्या सूक्ष्म अशा मायन्यूट अशा गोष्टींकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल. त्यानंतर तुम्ही एकाग्रता स्थितीला याल, त्यानंतर तुम्ही ध्यान स्थितीला याल, त्यानंतर आपण समाधीला जाऊ. सो ह्या सगळ्या पायऱ्या आहेत. ओके, सुहाशी मला वाटतं आहात का? ओके ओके, ठीक आहे. सो these are all the steps. आपण ह्या स्टेप्सचा नक्कीच प्रयत्न करूया पुढच्या वेळेस. माधुरीजी आपण बोलू शकता मॅडम. अनम्यूट करा आपल्या स्वतःला. म्यूट एव्हरीवन. हा, हॅलो, आवाज येतोय का? हा 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 हा
हा, नमस्कार सर. खूपच सुंदर नमस्कार, झाला नमस्कार. सेशन. खूपच सुंदर झाला सेशन. आणि मला एक क्वेरी होती अशी की तुम्ही संस्कारांबद्दल जे बोललेत, तर म्हणजे एखाद्याचे खूप वाईट संस्कार समजा आदल्या जन्मीचे काही असतील, तर आता आपण हे भक्ती, ज्ञान, कर्म आणि योगांबद्दल जे बोललं, तर त्याच्यातून म्हणजे कितीही वाईट संस्कार असले एखाद्याचे, तरी तो ते एलिमिनेट पूर्ण करू शकतो का? हा पहिला प्रश्न. 100%. आणि दुसरा एक प्रश्न होता की पुरुष आणि प्रकृतीबद्दल जे आपण बोललो, तर पुरुष म्हणजे आत्मा किंवा आत्मन, अवेअरनेस, आत्मन, येस. आणि प्रकृती म्हणजे बॉडी आणि नेचर, माइंड असं नेचर, धरायचं. नेचर, नेचर. म्हणजे बॉडी आणि पुरुष माइंड. म्हणजे आत्मने, ओके, किंवा ब्रह्मणे, किंवा हा. आपलं आत्मा आहे असं म्हणा. जेव्हा हा आत्मा ह्या प्रकृतीशी ज्यावेळेस एकत्रित होतो, आता हे शरीर जे आहे हे आपलं प्रकृतीनेच बनलेलं आहे, हे पंचमहाभूताने बनलेलं आहे. सो हे प्रकृतीच झाली आपलं शरीर, बरोबर आहे. हा. तो ह्या शरीराचं जे काही मिलन आहे ते पुरुषाशी झालंय, हे प्रकृतीचं मिलन जे पुरुषाशी झालंय, आणि हे आपण मानव रूप घेतलेलं आहे. पण याच्यामध्ये फिलॉसॉफी म्हणजे महर्षी कपिलने सांगितण्याचा प्रयत्न केला. बोला ना. पण मग याच्यामध्ये मनाचं हे कुठे येतो रोल, म्हणजे प्रकृती आणि ज्यावेळेस आत्मा आपण याचं. प्रकृती आणि पुरुषाचा संगम होतो, त्यावेळेस प्रकृती आपल्यावरती इतकी भारी असते की आपल्याला विसर पडतो की मी पुरुषत्व आहे, किंवा माझ्यात ते प्युअर कॉन्शियसनेस आहे, मी तो आत्मन आहे. ओके. आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती रडायला लागतो. अरे बाबा, माझा तर आज खांदा दुखला, अरे बाबा मला नोकरीवरतून काढलं, आज तर काय झालं की आज यांच्यामध्ये भांडणं झाली, मला टेन्शन आलं, आमचे हे जेवल्याशिवाय गेले. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण अडकले जातो, आणि आपण त्या गोष्टीला विसरतो की मी कोण आहे, आणि म्हणून आपल्याला हे सगळे दुःख होतात. जेव्हा आपल्याला या कनेक्टिव्हिटी पासून आपण दूर जाऊ, जेव्हा आपल्यामध्ये डिटॅचमेंट येईल, ओके, वैराग्य येईल, ज्यावेळेस वैराग्यावरती पण आपण तरी बोलूयात ह्या पतंजली योग सूत्रामध्ये. ज्यावेळेस वैराग्यामध्ये आपण असतो, वैराग्य म्हणजे फक्त काही घर सोडून लांब जंगलात जाणं असं नाहीये. वैराग्य म्हणजे आपल्या सगळ्या ज्या काही अटॅचमेंट्स आहेत त्यांच्यातून कसं आपल्या स्वतःला बाहेर ठेवून पण ह्या जगात आपण जगू शकतो, याबद्दल खूप छान भाष्य आहे, ते समजण्याचा प्रयत्न करूया. पण ह्या वेळेस सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की ज्यावेळेस आपल्याला विसर पडतो आपल्या स्वतःचा सेल्फचा, म्हणून आपल्याला ही सगळी दुःख होतात. आणि संस्कार बद्दल काय सांगाल सर? जे मी म्हटलं होतं, एखाद्याचे खूप वाईट संस्कार जरी असले तरी हे आपले चारी जे योग आहे, आता भक्ती योग. आता नाही, काय आहे की मी जसं सुहास सरांना पण सांगण्याचा प्रयत्न केला होता, मला वाटतं की ज्यावेळेस आपण सोल जर्नीच्या बद्दल विचार करू, किंवा मी बोलीन कधी या टॉपिक वरती, त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे संस्कार वगैरे वेगळे, किंवा जी काही माणसं जी येतात ते फॉर एन एक्झाम्पल, अजमल कसा येऊन सगळ्यांना मारून गेला, ओके, हे आपल्याला या क्षणाला त्याच्याबद्दल खूप राग, द्वेष, खूप काही 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 मत आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हे सोल जर्नी ज्यावेळेस आपण समजूयात, त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण पण ह्याच्यातनं गेलेलो आहोत, आपण पण ही कृत्य केलेली आहे, आपणही या सगळ्या मार्गांनी गेलेलो आहोत, आपणही हे सगळं काही शिकलो आहोत, आपणही कोणाची तरी हत्या केलेली असणार आहे. आणखी ह्या सगळ्या जर्नीमधनं आपण स्वतः गेलेलो आहोत, आणि नंतर आपण ह्या जन्मात आलोय. हे जेव्हा रिअलाइज होईल, त्यावेळेस आपल्याला कोणाबद्दलच द्वेष राहणार नाही, कोणाबद्दल रागच येणार नाही. आणखी त्यावेळेस आपल्याला कळेल की हा आत्मा शिकण्यासाठी या लेवलवरती आलेला आहे, आणि हे जे काही आहे हे याचं शिक्षण आहे, तो हळूहळू शिकेल आणि तो पुढे जाणार आहे. ओके. पण समाजाच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्याच्या बंधनात राहण्यासाठी त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. म्हणून असे सोल जे आहेत ते शिकण्यासाठी इनिशियली जे ह्या धर्तीवरती येतात, हे जास्त करून इतर जेलमध्ये असतात किंवा मेंटल हॉस्पिटलमध्ये असतात. म्हणून सोर्सेस जे असतात ते बेसिकली फर्स्ट टाइम, ज्याला बेबी सोल म्हणतो आपण, जे बेबी सोल ज्यावेळेस या धर्तीवरती येतात ते फार काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात स्वतःला शिकण्यासाठी. जसं लहान मूल कसं लहानपणी काय काय वेगवेगळं शिकण्याचा प्रयत्न करत असतो, तसंच आत्मा पण फार वेगवेगळं शिकण्याचा प्रयत्न करत असते, त्यावेळेस अशी कृत्य करते. कारण की हे जेव्हा ते कृत्य करते तेव्हा त्याला एक्सपिरियन्स मिळतो की हे केल्यावरती हे असं असतं, मग तो पुढे काहीतरी पुढच्या जन्मात त्याच्याहून वेगळं करतो. हळूहळू हळूहळू असे आपण जन्म घेत 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 त्यानंतर आपण ह्या जन्मात येतो, ज्या वेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टींना सहज समजू शकतो.
सर एक अजून जो एक काही त्यांच्यावरती तुम्ही म्हणताय की फार वेगळे जे काही संस्कार झालेले आहेत किंवा त्रासदायक झालेले आहेत, काही नाही, तो आत्मा त्याचे धडे घेत आहे. आपण त्या धड्यांना जर छान शिकवायचं असेल तर प्रयत्न करा की त्यांना ध्यानात आणा. जेव्हा ध्यानात येतील, जेव्हा त्यांचं मन शांत होईल, त्या डायरेक्टली कनेक्ट होतील त्या वैश्विक ऊर्जाला, आणि ती वैश्विक ऊर्जा ज्यावेळेस शरीरात येईल त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक जाणीव होईल की मी कोण आहे. ओके, मी कोण आहे हे ज्या क्षणाला कळलं त्या क्षणाला त्याच्यामध्ये भयंकर भयंकर असा बदल होईल. हा सर, ते संस्कार जे येतात त्याचं मेंदूवर जे इम्प्रेशन असतात म्हटलं, जे म्हणजे नाही काय नाही नाही, मेंदूवर इम्प्रेशन नसतं. मी सांगितलं, मी म्हटलं की आपल्या सूक्ष्म शरीरावरती impression असतं. हे शरीर जे काही दिसते हे एक सटल बॉडीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. ज्यावेळेस आपण या शरीरात आलेलो असतो त्याबरोबर या क्षणाला माझ्या बरोबर माझे शरीर, वेगळे शरीर बरोबर आहेत. ओके, हे शरीर कधी दिसतात? ज्यावेळेस तुम्ही ऑरा फोटोग्राफी कराल त्यावेळेस तुम्हाला ते ऑरा दिसतात ना, त्यावेळेस ते तुम्हाला थोडस माहिती पडेल की अरे हे शरीरचे प्रकार आहेत. आपण ह्याच्यावरती चर्चा करू तर तुम्हाला कळेल की हे सगळं जे काही मी म्हणतोय हे तुमच्या सूक्ष्म शरीरमध्ये स्टोअर केलं जातं, आणि हे सूक्ष्म शरीर ज्यावेळेस जातं या पर्टिक्युलर भूलोकातून त्यावेळेस ते सगळे जे काही मेमरीज, जे इम्प्रेशन आहे ते घेऊन जातं. आणि ज्यावेळेस पुन्हा ते आत्मा ज्यावेळेस दुसरं बॉडी सिलेक्ट करते, ओके, किंवा दुसरं शरीर सिलेक्ट करते, तेव्हा ते सगळे इम्प्रेशन त्याच्याबरोबर येतात, त्या शरीराबरोबर किंवा 6 शरीर ते त्याच्याबरोबर अटॅच होतात. नाही, पण मग आपला म्हणजे आता मेमरी म्हणजे बुद्धीमध्येच, मेंदूमध्येच असते ना नाही 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 मेमरी. नाही नाही. मग मेमरीचं कसं हा समजायचं? हा, तर तेच मी सांगितलं की मनोमाया कोश म्हणून एक कोश असतो. जसं मी सांगितलं ना की 7 सूक्ष्म शरीर असतात, त्यातला एक कोश आहे मनोमाया कोश. त्या कोशामध्ये आपल्या मेमरी स्टोर्ड होतात. मेंदू जो आहे तो इथे मेल्यानंतर तू इथेच जाणार, तो पंचमहाभूताने बनलेला आहे बरोबर. की नाही. मग तो कुठे हो, जाणार आहे? तुमच्या पुढच्या जन्मात तू कसं काही साथ देणार आहे? बरोबर. हो, ओके, धन्यवाद सर, शुअर धन्यवाद शुअर सर. शुअर शुअर. यस, आणखीन काही प्रश्न किंवा आपण सेशन एंड करायचं? कोणाला काही विचारायचंय? छान वाटलं की तुम्ही समोर आलात, काही प्रश्न विचारले, तुमच्या मनातल्या शंका दूर केल्यात. जर जास्त इंटरॅक्टिव्ह आपण राहिलो तर आपण छान एकमेकांशी संपर्क साधत राहू, आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत जोपर्यंत त्याची उत्तरं मिळणार नाही, ते कुतूहल निघत नाही तोपर्यंत साधनेत किंवा आपल्या ध्यानात फार काही प्रश्नांच्या घेरात आपण अडकलेला राहतो, आणि त्यामुळे ध्यान आपलं छान होत नाही. त्यामुळे हे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रश्नांनी बाकी लोकांचे प्रश्न पण सहजपणे आन्सरेबल होतात, की त्यांना विचारता येत नाही किंवा त्यांना विचारणं जमत नसेल तर ते तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांना सहज उत्तर मिळू शकतं. सो नाईस ऑफ यू की तुम्ही छान प्रश्न विचारले. येस जोशी सर, शुड वी टेक अ डीप? नमस्कार सर. येस, नमस्कार सुंदर सर. झालं सेशन आजचं सुद्धा, आणि आपण Thank you, पुन्हा sir. भेटूया. फक्त ते तारीख आणि वार आपण तारीख आणि वार मी सांगतो तो करूया. पुढच्या आठवड्यात. हो, आपण कम्युनिकेट करूयात नक्कीच. ओके ओके प्रार्थना म्हणून सर, आजचं शुअर. सेशन क्लोज. हॅलो, हा, बोला ना. जोशी सर, आपलं पीएमसी मराठीमध्ये ना सर्वांचे सरांचे म्हणजे असं सेशन झालेलं आहे सर. ते व्हिडिओ पाहिला ना, कन्सेप्ट पूर्णपणे कळून जाईल सर. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आपल्या पीएमसी मराठीवर आहेत सर भरपूर लोकांचे, म्हणजे मी पाहिलेलं आहे. एकदा कन्सेप्ट समजला ना त्याच्यातून सर्व क्लिअर होऊन जाईल सर. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं जास्तीत जास्त करून पीएमसी मराठी बघा तुम्ही, कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल. कोणी कुठले बी पिरामिड मास्टर असू द्या, त्यांचं नॉलेज बघा काय आहे, काय सांगतात काय नाही, ते त्याच्यातून आपल्याला आपण क्लॅरिफिकेशन भेटू शकतो सर. माधुरीजी, जसे रोहित कोण आहेत माझ्या मते, सॉरी आपलं नाव विवेकानंद.
ओके, तर त्यांनी जसं सांगितलं तर पीएमसी मराठी चॅनलवरती माझे काही व्हिडिओज आहेत ज्याच्यात मी भरपूर आहेत सर. पण पूर्ण सांगितलेलं आहे आणि जीवात्मा जगत बद्दल पण खूप काही माहिती दिलेली आहे. त्यावरतून तुम्हाला हे शरीरात कुठे काय ज्ञान, कुठलं मेमरी कुठे स्टोअर्ड होते आणि त्याचा कसा उपयोग होतो, काय होतं याबद्दल सविस्तर तुम्हाला तिथे नक्कीच मिळेल. टाइम भेटू शकत, जेवढं टाइम भेटतो तेवढं तुम्ही बघितलं ना, सर्व ऍब्सोल्युटली क्लिअरिफिकेशन होतं. ऍब्सोल्युटली अगदी बरोबर बोलला. आपलं आणि हे व्हिडिओज अवेलेबल आहेत पीएमसी मराठीवरती. मराठीवर. हा सर, थँक्यू सर, थँक्यू. शुअर थँक्यू. आठवण केल्याबद्दल. माझ्या डोक्यात नव्हतं की मी मराठीला हे सेशन केले मी होते. दररोज एक कुठला तरी एक बघत असतो, कुठला तरी हो, नक्कीच बघत असतो. थँक्यू. संपे ना ते, मी बघतो ना, संपत नाही. त्यावरतूनच आपल्या ज्ञानात भर पडत जातो ना. हा, तेच दररोज एक व्हिडिओ बघत असतो. आणि हे नेहमी प्रत्येकाने करायला हवं, कारण की तेच तर 3 पिलर आहेत की जोपर्यंत आपण सज्जन सांगित्य आणि काही ना काही रोज नवीन शिकण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या शरीरात येण्याचा अर्थच कळणार नाही. ओके, नक्कीच. शुअर सर. ओके जोशी सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. गुड नाईट. सर जास्त वेळ झाला वाटतास, पण ठीक आहे, नक्कीच. थँक्यू सर. थँक्यू महेश सर. सर अजून एक अनाऊन्स आहे सर. तर सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आपलं सोमवारचं क्लास जे आहे ना ते आपल्याला 9 ते 10 वाजेपर्यंत आहे, सोमवारी मंगळवारी. जोशी सर, राईट? बरोबर आहे. तर ते म्हणजे एक मास्टर आहेत, ते म्हणतात की 9 ते 10 त्यांना जमेल. तर सगळेजण सोमवारी आणि मंगळवारी 9 वाजता अटेंड करा क्लासला त्या दिवशी. कारण की अगोदर कॉन्सेप्ट असेल 9 ते 10 आणि 10 ते 10:30 मेडिटेशन असेल. पर्यंत टॉक होईल आणि नंतर आपण ध्यान करू. म्हणजे मी कशाला सांगतो म्हणजे लक्षात असायला पाहिजे म्हणून, बाकी काही नाही. थोडं ओके, ठीक आहे. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की 1 मिनिट सगळेजण डोळे बंद करा. मी एकदा क्लास सेशन क्लोज करतो प्रेयर करून. आपले जे PSSM चे अमृत वाक्य आहेत ते एकदा बोलतो मी. तर तुम्ही सुद्धा सगळेजण आपल्या मनात बोला. तर आपण सगळ्यांना एकदा प्रेयर करू. सर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की सगळेजण आपले डोळे बंद करा 1 मिनिटासाठी. मी प्रेयर स्टार्ट करतो. हे पार्वती माता, लक्ष्मी माता, सरस्वती माता, हे ब्रह्मा विष्णू महेश्वरा, प्रकृती माता, भूमाता, जगन्माता, विश्वमाता आणि आपले प्रिय गुरुजी ब्रह्मर्षी पितामहा पत्रीजी आणि आपले शिव भगवान, राम भगवान, कृष्ण भगवान आणि आपल्या सगळ्या लोकातले सगळे मास्टर्स, पिरामिड मास्टर्स आणि इतर मेडिटेटर्स, ध्यानी लोक मास्टर्स यांना आणि सगळ्यांना आपण आपल्या पिरामिड मास्टर्स कडून हृदयापासून कोटी कोटी प्रणाम करूयात. आणि आपण एकदा प्रकृती माताला थँक्स आणि धन्यवाद बोलूयात, कारण की आज आपला दिवस खूप चांगला गेल्याबद्दल. जे सुद्धा घडलंय ते आपल्यासाठी चांगलंच आहे. ते प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी एक लेसन आहे, एक शिक्षण आहे. तर प्रत्येक गोष्टीपासून आपण शिकत जाऊ, म्हणजे अजून सुद्धा लर्न करत जाऊ. मी 4 गोष्टी बोलतो, तुम्ही सुद्धा बोला. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. तर मी अमृत वाक्य बोलतो, तर तुम्ही सुद्धा तुमच्या मनात म्हणा. अहिंसा परमो धर्म, धर्मो रक्षित रक्षिता, सत्यमेव जयते, लोका समस्ता सुखिनो भवन्तु. जय हो ध्यान जगत, जय हो साकार जगत, जय हो पिरामिड जगत, जय हो ब्रह्मर्षि पितामहा पत्री जी, जय हो ब्रह्म विद्या वरिष्ठ स्वर्णमाला पत्री जी, जय हो समस्त पिरामिड मास्टर्स. ओके, थँक्यू. तर सगळ्यांना थँक्यू. एकदा महेश सरांसाठी टाळ्या वाजवूयात आपण, त्यांनी आपल्याला खूप छान दिवस दिल्याबद्दल. तर असंच आपण दर
म्हणजे मंथली आपण तुमचे क्लास ठेवू सर, म्हणजे आमचा प्लॅन आहे, म्हणजे तुम्हाला नक्की म्हणजे नेक्स्ट वीक टू नेक्स्ट वीक तुमचा क्लास असेल सर. तसं तुम्ही प्लॅन करा सर प्लीज.